नाही आहेत आणि मागणाऱ्यांवरती अन्याय होऊ नये म्हणून हा प्रश्न विचारलाय. तुमची काही जुगलबंदी आहे का? तिकडून ते उठले की तुम्ही इकडून उठता, तुम्ही उठले की ते उठता, काय चाललंय? त्याची लक्षवेधी होऊ द्या ना हेमंत पाटलांची. हा अहो दानवे साहेब त्यांचं पूर्ण होईल ना, त्याच्यानंतर देते ना त्यांचं पाटील साहेब. हा फलोत्पादन मंत्री इथे आहेत, उद्या निधीचा प्रश्न आहे. परंतु परब साहेब भरत शेठ गोगावले काय आहेत मध्ये आपण बघतो नेहमी, त्यांनी एकदा ठरवलं की ते निधी आणून देणार, त्याच्यामुळे हेमंत पाटलांना न्याय द्यायची जबाबदारी भरत शेठवर नाही, एवढंच मी सांगतो. बरं ठीक आहे, उत्तर आहे. सभापती महोदय, या प्रकल्पामध्ये 3 प्रकारे काम होत आहे. माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचं जे स्वप्न आहे की उत्पन्न डबलिंग झालं पाहिजे. आजपर्यंत जे काही पारंपरिक बेनं आम्ही वापरत गेलो हे विषाणूयुक्त आहे, त्याच्यामुळे यील्ड दिवसेंदिवस कमी यायला लागलं. त्यामुळं टिश्यू कल्चरचं बेनं आम्ही या केंद्रामध्ये तयार करताय, जेणेकरून त्याच्यामध्ये काही जेनेटिक्स बदल करून याच्या संदर्भामध्ये भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर यांच्याबरोबर आमचा करार झालेला आहे आणि आम्ही जेनेटिक्स बदल करत आहोत, त्यातले प्रोटोकॉल डेव्हलप करत आहोत. साधारणतः 4 लाख रोपं. सन्माननीय पाटील साहेब, तुम्ही अगदी चांगलं डेव्हलप केलेलं आहे. तुमच्या ज्या अडचणी आहेत की तुम्हाला अजून कार्यालय नाहीये, तुम्हाला स्टाफ नाहीये. 2 मिनिटात मांडतो सभापती. स्पेसिफिक प्रश्न घ्या की ज्याच्यावरती तुमच्या 2 मिनिटं मला मांडू द्या की पेरणीच्या वेळेसचा होणारा खर्च कमी करणे, उत्पन्न डबल करणे, पोस्ट हार्वेस्टिंग जो खर्च आहे हळद उकळवणे आणि वाळवणे यासाठी साधारणतः 15,000 रुपये पर एकरी खर्च लागतो आणि 10 क्विंटल लाकडं लागतात. याच्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये प्रदूषण होतं. 2 लाख एकरवर हळद आहे, साधारणतः 20 लाख क्विंटल लाकडं दरवर्षी कापल्या जातात, जाळली जातात, पर्यावरणाची हानी होते. या सर्व विषयावरती आम्ही काम करतोय आणि मराठवाड्यातलं पहिलं आयरेडिएशन सेंटर तिथं उभं राहतंय. त्या संदर्भात तत्कालीन मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली 15/10/2024 रोजी हळद संशोधन केंद्राची बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये जे काही शास्त्रशुद्ध पद्धतीने DPR तयार करण्यात आले होते, DPR सादर करण्यात आले. या DPRला मंजुरी दिली. त्यानंतर HPC कमिटीकडे हे DPR पाठवण्यात आले. सर्व विभागाच्या सचिवांनी तपासणी करून याला मान्यता दिली. तेव्हापासनं गेली 8 महिने झाले. जे काही UR नंबर कृषी आणि फलोत्पादन विभागाची नसती क्रमांक 2024 प्रकरण क्रमांक 120/9A ही जी फाईल आहे तेव्हापासून गायब आहे. या संदर्भामध्ये सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना भेटलो, एकनाथ शिंदे साहेबांना भेटलो, अजितदादांकडे 2दा गेलो, परंतु ही फाईल जी आहे ही नसती सापडत नाही आणि 8 महिन्यापासून कुठल्याही प्रकारचं काम जे आहे होत नाही. त्यामुळं हा प्रकल्प थांबलेला आहे आणि जी काही गुंतवणूक 100 कोटी रुपयाची झालेली आहे ते काम पूर्ण झालेलं आहे, त्याचे देयक अदा करायचे राहिलेले आहेत. त्याच्यामुळं प्रकल्प रखडलेला आहे. तर ही नसती या सभागृहामध्ये सापडेल का, एवढंच माझा मंत्री महोदयांना प्रश्न आहे. फार गंभीर प्रश्न आहे त्यांचा. नाही गंभीर आहे, त्याच्यावरती मार्गही आम्ही आज काढलेला आहे. हेमंत पाटलांनी जो काय मुद्दा उपजला अत्यंत योग्य आहे, कारण आपल्याला प्रत्येकाच्या जेवणामध्ये हळद ही लागतेच आणि त्यांनी जे काय प्रस्ताव मांडलेला आहे की आम्हाला एवढी मोठी तिथं संशोधन केंद्र आम्ही उभारतो, एवढे मोठी हळदीचं प्रमाण वाढवण्याचा प्रयत्न चालू आहे आणि वस्तुस्थिती आहे की त्यावेळेला तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली, सगळं झालं. आजच त्यांची गांभीर्याने दखल घेऊन पहिले तर त्यांना पूर्वी 100 कोटी रुपये जे काही मंजूर केलेले होते त्यातले त्यांना 66 कोटी रुपये वितरित करण्यात आलेले आहेत. आत्ता नवीन ह्याच्यामध्ये 26 कोटी रुपये त्यांना तरतूद करण्यात आलेली आहे, तेही त्यांना आम्ही देतो आहे. त्यांचा जो विषय आहे की आमचं जे काम अर्धवट आत्ताचे आहे ते पूर्ण व्हावं आणि त्यासाठी त्यांनी जे काय 709 कोटींची मागणी केलेली होती त्याचे पण आजच आम्ही ती फाईल पूर्णतः करून तुम्हाला न्याय देण्याचा निश्चित प्रयत्न आहे. ह्याच्यामध्ये कुठंही कोणाच्या मनामध्ये दुमत राहणार नाही आहे आणि तुम्हाला जे तुम्ही जसं जसं काम पुरं येईल तसं टप्प्याटप्प्याने तुम्हाला हा निधी दिला जाईल आणि तुमची जी काय इच्छा आहे की बाबा आमच्या त्या भागामध्ये इंडस्ट्रील ना इतर ना आणि हा एक चांगला मोठा उद्योग आणू शकतो आणि त्याच्यामध्ये हळदीवरती जी काय प्रक्रिया आहे की जे चांगली हळद पूर्ण देशाला जगाला देण्याचा जे तुमचा जो विचार आहे हे आम्ही सगळे सहमत आहोत आणि जे जे तुम्हाला सहकार्य लागेल ते शासनाच्या माध्यमातून तुम्हाला देऊ आणि जे काय त्यावेळेला जो तुम्हाला 24मध्ये जे मान्यता दिली होती त्याच्याही आज आम्ही तुम्हाला ते परिपूर्ण करून देतो.
माननीय विरोधी पक्ष नेते नाही पाटील साहेब तुम्हाला शेवटी परत देते ना, मध्ये एकदा देते. सभापती महोदय, अतिशय महत्त्वाचा विषय आहे. 800 कोटी रुपये 2024ला मंजूर झाले सभापती महोदय. आत्ता मान्य मंत्री महोदयांनी उत्तर दिलं 100 कोटी मंजूर झाले, पण त्याच्यातले काही 100 कोटी पूर्ण आलेले नाही सभापती महोदय. खरं तर हेमंत पाटील आपले सन्मान्य सदस्य या मंडळाचे चेअरमन, ओसाडगावची पाटील की कशाला म्हणतात तसे पाटील त्या मंडळाचे चेअरमन आहेत. म्हणजे काही नाही. आणि हेमंत पाटलांना चेअरमन केलं आहे, ना ऑफिस आहे, ना स्टाफ आहे, ना कोणतं कार्यालय आहे, ना काही फॅसिलिटी आहे का नाही आहे मला माहीत नाही. भरत शेठ त्यांना चेअरमन केलं, कॅबिनेट दर्जा तुम्ही म्हणता, तर खऱ्या अर्थानं ओसाडगावचे पाटील हेमंत पाटलांना आपण या माध्यम दिली. खरं तर एवढं मोठं हब आहे हे हळदीचं, हिंगोली परभणीचा काही भाग, नांदेडचा हा भाग, आणि हळद नुसती खात पण नसतात, मला वाटतं औषधाला सुद्धा मोठ्या प्रमाणावर हळदीचा वापर असतो. माझा प्रश्न सभापती महोदय असा आहे, सभापती महोदय 850 कोटीचा हा प्रकल्प 2 वर्षात पूर्ण करण्याचं तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं होतं माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी. आता हे 2 वर्ष पूर्ण झालेले, उर्वरित निधी कधी देणार? त्याच्यानंतर अर्थसंकल्पामध्ये सभापती महोदय याच्यासाठी 1 रुपया नव्हता ठेवला. खरं तर मराठवाड्याचा जो विकास कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये हळद संशोधन प्रकल्पाचं समावेश आहे, परंतु बजेटमध्ये याला 1 रुपया ठेवला नव्हता. तो का नव्हता ठेवला आणि आता पुरवणीमध्ये पण नाही ठेवलेला. या ठिकाणी सभापती महोदय प्रयोगशाळा, प्रशिक्षण केंद्र, कर्मचारी याची सगळ्यांची आवश्यकता आहे. त्याची अजून कुठेही पूर्वतयारी सरकार करत नाही, ते कधी करणार? आणि त्याच्यानंतर इथल्या हळद उत्पादक शेतकऱ्यांना खऱ्या अर्थानं ठोस लाभ मिळण्याची आवश्यकता आहे. अजूनही हळद उत्पादक शेतकऱ्यांना बाहेरच्या राज्यातले व्यापारी येऊन ठगवत आहेत सभापती महोदय. आणि या शेतकऱ्यांची जी हळद आहे ही हळद मला असं वाटतं अव्वाच्या सव्वाने नाही तर अतिशय पाडलेल्या दराने खरेदी करतात. जर हळद संशोधन केंद्र असतं तर मला असं वाटतं झालं नसतं. याच्यासाठी सरकार काय पावलं उचलणार? आणि याच्यानंतर माझं सगळ्यात महत्त्वाचं आहे की जे अध्यक्ष यांना मंत्र्याचा कॅबिनेटचा दर्जा आहे तो सुद्धा कधी देणार? वाटतं तो दिला पाहिजे, कारण हा अतिशय शेतकऱ्यांच्या दृष्टीने हेमंत पाटील म्हणून महत्त्वाचं नाही आहे, त्या भागातले शेतकरी म्हणून हा महत्त्वाचा विषय आहे. आणि वाटतं माझ्या जे प्रश्न आहे त्याला काय काय सरकार कसं पावलं उचलणार हा माझा प्रश्न आहे. विरोधी पक्ष नेत्याने मांडलेला विषय अत्यंत योग्य आहे, त्याबद्दल काय दुमत असण्याचं कारण नाही आहे. आणि जे त्यांना कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा दिलेला आहे त्याची सर्व पूर्तता आम्ही येत्या काही दिवसामध्ये करू, कारण त्याचं वस्तुस्थिती आहे. मग जे आपण सांगितलं नुसते हळद खाण्यापुरती नाही आहे, ती औषधालाही तेवढीच वापरली जाते. आणि त्याच्यामुळेच त्यांनी ज्या पोटतिडकीने हा जो प्रकल्प आणण्याचा प्रयत्न केलेला आहे केंद्रापासून इथपर्यंत, तर आपलं शासन याला पूर्णत्व सहकार्य करेलच. आणि त्यांची जी काय म्हणणं आहे, आणि आजच ह्या 709 कोटीला तत्वता मान्यता देऊन त्यांचे सर्व परिपूर्ण आहेत, सगळं स्टाफ सहित हे सगळं आम्ही त्यांना परिपूर्ण करून या देशामध्ये या राज्यामध्ये जे काय हेमंत पाटलांनी हा जो विषय पुढं आणून जो काय आपल्या सगळ्यांना देण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याबद्दल त्यांचं आम्ही अभिनंदन करतोच. परंतु तुम्हाला सांगू इच्छितो, कारण ही सगळ्यांच्या जीवनामध्ये असलेला हा विषय आहे. आणि ह्याच्यामध्ये आम्ही हे अधिवेशन संपायच्या अगोदर मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, हेमंत पाटील, आम्ही सर्व आमचे राज्यमंत्री यांना घेऊन आम्ही हे सर्व विषय निकालात काढतो आणि हेमंत पाटलांना आणि तुम्हाला सगळ्यांनाच न्याय देतो आम्ही. हा माझा भावना दे गवळी थांबा ना. सभापतीजी, हळद संशोधन केंद्राबद्दलचा विषय या ठिकाणी जो मांडला तर हेमंत पाटलांनी, आणि त्याच्यावरती जो काय पाठपुरावा केला, हिंगोली आणि वाशिम जिल्ह्याची निर्मिती सोबतच झाली होती. आणि त्यावेळेला सन्माननीय हिंदू सम्राट बाळासाहेबजी ठाकरे यांनी घोषणा केली होती, वाशिम जिल्ह्याची निर्मिती झाली. आणि या वाशिममध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी आता सोयाबीनवरून हळदीकडे वळलेले आहेत. आणि म्हणून हे हळदचा जो काही प्रकल्प आहे, संशोधन केंद्र आहे, ते होणं फार महत्त्वाचं आहे. मंत्री महोदयांनी या ठिकाणी सांगितलं की मी सर्वाचा सर्व निधी देणार, परंतु पुढच्या किती दिवसामध्ये, किती महिन्यामध्ये तुम्ही करणार हे तर आपण सांगताय की किती दिवसामध्ये, ते पण त्यांनी सांगावं. कारण शेतकऱ्यांच्या सोयाबीनला भावासंदर्भामधला जसा विषय नेहमी
गाजतो त्याच पद्धतीने आता शेतकरी हळदेसाठी सुद्धा सरसावलेले आहेत, पुढे जात आहेत आणि म्हणून हे हळद संशोधन केंद्र तात्काळ पूर्ण व्हावं, त्याला सगळ्या फॅसिलिटीज मिळाव्यात आणि त्याचबरोबर या ठिकाणी हेमंत पाटलांना सुद्धा सगळ्या सुविधा या ठिकाणी पुरवल्या जाव्यात, जेणेकरून त्याला आपल्याला त्यांच्या माध्यमातून गती देता येईल. आणि म्हणून मी या ठिकाणी एक प्रश्न अजून मंत्री महोदयांना विचारू इच्छिते, सोबतच कृषी राज्य मंत्री सुद्धा या ठिकाणी आहेत. या ठिकाणी आत्ता उल्लेख केला सभापतीजी हेमंत पाटलांनी की या हळदीला सुकवायला आणि त्याला ड्राय करण्यासाठी जी काही प्रक्रिया लागते त्यामध्ये फार मोठे लाकूड जळतं. पण आता आपण पोखरामध्ये सुद्धा या ठिकाणी काही जिल्हे समाविष्ट करतो, जसं हिंगोलीमध्ये काही जिल्हे आहेत, यवतमाळमध्ये आहेत, वाशिममध्ये सगळीकडे आहेत. आणि म्हणून त्या पोखरामध्ये सुद्धा आपल्याला ड्रायर मशीनचा उपयोग करता येईल, जेणेकरून शेतकऱ्याला त्याचा दिलासा आपल्याला देता येईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे की किती दिवसामध्ये हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी तुम्ही निधी हा देणार हे महत्त्वाचं आहे. त्यामध्ये सगळं काय आहे ते झाल्यानंतर या प्रकल्पाला आपल्याला पूर्ण करता येईल. धन्यवाद. मंत्री महोदय, ताईंनी जे काय सांगितलेलं आहे ते योग्य आहे, त्याबद्दल दुमत असण्याचं कारण आहे. त्यांना मग सांगितलं आहे 100 कोटीचा निधी जो आम्ही पूर्वी मंजूर केलेला होता त्यातला 66 कोटीचा निधी वापरलेला आहे कामासाठी. 28 कोटी त्या 100 कोटीमधले राहिलेले आहेत, ते पण या चालू वर्षाच्या याच्यामध्ये तरतूद केलेली आहे. बाकी जो त्यांना जो दर्जा देण्याचा मगाशी सांगितलेला आहे तो आपल्याला मंत्रिपदाचा, त्याच्या ज्या सोयीसुविधा आहेत त्याही तुम्हाला लवकर देतो आम्ही, त्याबद्दल दुमत असण्याचं कारण नाही आहे. परंतु जो मोठा निधी होता 709 कोटी रुपयांचा, त्याला आता वित्त विभागाची आजच आम्ही त्याला थोड्या वेळापूर्वी मान्यता घेतलेली आहे. आणि निधी हा कामाच्या प्रगतीनुसार टप्प्याटप्प्याने तुम्हाला दिला जाईल. आणि हा जो प्रकल्प जो संशोधनाचा आहे केंद्राचा, तो आपल्याला परिपूर्ण करून लवकरात लवकर कसा करता येईल त्याची आम्ही बांधिलकी घेतो. सन्माननीय राजेश राठोड. परब साहेब थांबा, राजेश राठोड. आपल्या माध्यमातून सभापती महोदय, हा खूप ज्वलंत असा प्रश्न या ठिकाणी समोर आलेला आहे. मराठवाड्यातील हिंगोली, जालना, परभणी आणि आम्ही राहतो त्या भागातील अत्यंत महत्त्वाचं पीक आणि शेतकऱ्यांना आर्थिक बळ देणारं क्रॉप म्हणून हळद या ठिकाणी पुढे आलेली आहे. आणि वसमत येथे हिंगोली जिल्ह्यामध्ये याचं एक महामंडळ आपण सरकारने तयार केलं, त्याबद्दल मी सरकारचं अभिनंदन करतो. सभापती महोदय, या हळदीच्या माध्यमातून शेतकऱ्याला आर्थिक सक्षम होण्याची संधी त्या ठिकाणी निर्माण झाली आहे. माझी विनंती आहे आणि पॉइंटेड माझे 2-3 मुद्दे या ठिकाणी असे सभापती महोदय की आपण हळद प्रक्रिया उद्योग त्या ठिकाणी उभारणार का, ज्या माध्यमातून हळदीचं पावडर, हळदीचं लिक्विड आणि हळदीचे औषधी काही बनवता येतील का. हळद ही मसाल्याबरोबर औषधी वनस्पतीसुद्धा असल्यामुळे आणि हळदीपासून कुंकू बनत असल्यामुळे आपण त्याचे काही प्रोडक्ट त्या ठिकाणी सरकारच्या वतीने बनवणार का. आणि हळद खरेदी करण्यासाठी शासकीय हमीभाव आणि जे ड्रायर आहे उकळण्याचं तर ते आपण निर्माण करणार का. आणि शेवटचं की आपण हे जे निधी या ठिकाणी उपलब्ध करीत आहोत तो खूप तुटपुंज आहे, कमी आहे. आणि ज्या पद्धतीचं संशोधन आणि चांगलं बियाणं निर्माण करण्यासाठीचं आवश्यकता आहे तर ते वाढीव आपण दुपटीने तो निधी वाढीव करणार का. आणि हेमंत पाटील यांना सुसज्ज असं मंत्री दर्जाचं कार्यालय, वाहन व्यवस्था, प्रोटोकॉल आणि त्यांना ओसाड गावापासून काढून एखाद्या चांगल्या सुपीक गावाचं पाटील करणार का. त्यांना तातडीने निधी उपलब्ध करण्याची मागणी मी या ठिकाणी करत आहे सभापती महोदय. पहिला तर मुद्दा असा आहे, ओसाड गाव हे ते ओसाड गावचे पाटील नाही आहेत, हे कणकर पाटील आहेत. कारण हेमंत पाटील असं दिसण्यावरती कोणी जाऊ नका, लय मोठा माणूस आहे तो, म्हणून त्यांना पाटीलकी दिलेली आहे. म्हणून एवढा मोठा प्रकल्पाची त्यांनी मागणी केली आणि ते त्या कामाला लागलेत. त्याचं काही काम पूर्ण झालेलं. आपण जे मला सांगितलं का हळद प्रक्रियेच्या बाबीमध्ये ह्या प्रकल्पामध्ये सर्व त्याचा समाविष्ट आहे. आणि म्हणूनच
एवढी मोठी रक्कम त्यांना आम्ही देऊ केलेली आहे की जेणेकरून त्याच्यामध्ये ही प्रक्रिया सगळी होईल. त्यामध्ये त्याची काही काळजी करायचं कारण नाही आहे. प्रकल्प लवकरात लवकर कसा उभा करून त्याच्यावरती प्रक्रियेला सुरुवात होईल. बाहेर कुठं हळद जाता कामाने मगाचे विरोधी पक्षनेत्यांनी सांगितले त्याप्रमाणे. त्यामुळे आपल्या ज्या काय मागण्या त्या ह्याच्यामध्ये सगळ्या समाविष्ट करून त्याला न्याय दिला जाईल. सन्माननीय हेमंत पाटील त्यांना विचारू देते ना. परब तुमच्या आधी बसले त्याच्यानंतर तुम्ही आहात विक्रम काळे. थांबा परब साहेब, मी हेमंत पाटलांना दिली आहे परवानगी. बसा. हा जो प्रकल्प आहे तत्कालीन मुख्यमंत्री सभापती महोदय, हा जो प्रकल्प आहे तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी सीएम वार्षिक प्रोग्राम म्हणून घेतला होता आणि राज्याचा फ्लॅगशिप प्रोग्राम म्हणून घेतला होता. याला कालबद्ध प्रोग्राम 2 वर्षामध्ये पूर्ण करण्याचा शब्द त्यावेळेस देण्यात आलेला होता. आता मंत्री महोदयांनी जे काय उत्तर दिलं की 100 कोटीतले 66 कोटी रुपये दिलेले आहेत, ते काम पूर्ण झालंय आणि कामाचे देयक गेल्या 8-10 महिन्यापासून थकलेले आहेत. तर जी काही मंजूर रक्कम होती 26 कोटी ती सुद्धा अजून देत नाहीत. हे 709 कोटी रुपये मंत्रिमंडळाने मंजूर केले, HPC कमिटीने मंजूर केले. त्याची जी फाईल आहे ती 8 महिन्यापासून एकाच ठिकाणी थांबलेली आहे. माननीय अजितदादा त्यावेळेस म्हणाले होते की सही करताना लकवा मारला जातो का. मला विषय आठवतो याच्या पूर्वीचा. मी दादांना सुद्धा भेटलो या विषयामध्ये. तर दादाच्याच कार्यालयातल्या एका कर्मचाऱ्याने 8 महिने झाले फाईल ठेवली आहे. तर याच्या संदर्भात माझे वित्तमंत्री इथं बसलेले आहेत. वित्तमंत्री साहेब, आपल्याला प्रश्न आहे की आमच्या 100 कोटीपैकी आपल्याकडे जे काही 33 कोटी रुपये राहिलेले आहेत हे किती दिवसामध्ये देणार, आणि पुरवण्या मागण्या ज्या आहेत त्याच्यामध्ये 709 कोटी रुपये आपण द्यायचं कबूल केलं. या ज्या पुरवण्या मागण्या होत्या मागच्या 2 अधिवेशनापासून मागणी करतो, तर आपण कोणत्या अधिवेशनामध्ये हा 709 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून देणार. तिसरा प्रश्न, जो आकृतीबंध 75 कर्मचाऱ्यांचा मंजूर झालेला आहे, हा आकृतीबंध आजपर्यंत मंजूर करण्यात आलेला नाहीये. तर हे 75 कर्मचारी एक तर प्रतिनियुक्तीवर किंवा आकृतीबंध मंजूर करून ताबडतोब मला कधीपर्यंत उपलब्ध करून देणार. सन्माननीय सभापती महोदय, सन्माननीय सदस्य श्री हेमंत पाटील परब साहेब यांचं हळद प्रकल्पासाठी जो डेडिकेशन आहे तुम्ही अनेक वर्षापासून पाहत आहे. आवाज येतोय. मी स्वतः सन्माननीय सदस्यासोबत त्यांच्या पूर्ण प्रकल्पाला मागच्या महिन्यातच भेट देऊन आलो. त्यांच्या सर्व कामाची मी पाहणी केली. त्यानंतर त्यांच्या फाईलचा मी स्वतः पाठपुरावा करत आहे. आजच याला UR नंबर मिळालेला आहे. टेक्निकली UR नंबर न मिळाल्यामुळे या प्रकल्पाला जे 709.27 कोटीची मंजुरी मिळाली होती ती वित्त विभागाच्या मंजुरीच्या अधीन राहून होती. ती मंजुरी आज मिळालेली आपल्याला. त्यामुळे ही मंजुरी न मिळाल्यामुळे त्यांना कुठलाही निधी, त्या वाढीव निधी 709 कोटीमध्ये देणं शक्य नव्हतं. पहिल्या टप्प्यामध्ये जे 100 कोटी रुपये निधी मंजूर झाला होता त्या 100 कोटी निधीमधून त्यांना 66.13 कोटी रुपये निधी वितरित झाला आणि 26.20 कोटी रुपये निधी त्यांचा शिल्लक आहे. आणि जो 26.20 कोटी रुपये जो निधी होता त्यापैकी 9.21 कोटी रुपये हे याला पूर्वीच्या जो 100 कोटीचा प्रस्ताव त्यातून होतं आणि वाचलेला 16.19 कोटी रक्कम होती ती देखील त्यांना त्या कारणामुळे देता येत नव्हती. परंतु मी आज सभागृहाला या ठिकाणी आश्वस्त करतो की मी आज सकाळीच या लक्षवेधीच्या पूर्वी आपले वित्त सचिव श्री OP गुप्ता आणि सौरभ विजय यांच्याशी मी बोललो. त्यांना मी या लक्षवेधीच्या पूर्वी सांगितलं की हे जे 26.20 कोटी रुपये हे पहिल्याच्या 100 कोटीच्या मंजूर प्रकल्पातील होते ते तात्काळ वितरित त्यांना करा, कंप्लीट करू द्या. आज मी त्यांना सूचना, मी स्वतः याचा पाठपुरावा करतो आणि हे जे 26.20 जी रक्कम आहे ती कुठल्याही परिस्थितीमध्ये पुढील 1 महिन्याच्या आतमध्ये त्यांना उपलब्ध करून देऊ. शक्य तितके त्याच्यापूर्वी देखील करण्याचा प्रयत्न या ठिकाणी राहणार आहे. दुसरा प्रश्न त्यांचा महत्त्वाचा होता की 709 कोटीचा जो प्रकल्प त्यांचा जो ज्याला तत्वतः मंजुरी दिली होती वित्त विभागाच्या मंजुरीच्या अधीन राहून, त्याला वित्त विभागाची मंजुरी आज प्राप्त झालेली आहे. त्यामुळे पुढचा जो अर्थसंकल्प आपला होईल त्या पुढच्या अर्थसंकल्पामध्ये 709 कोटीपैकी त्यांना जितकं जास्तीत जास्त रक्कम देणं शक्य आहे ते रक्कम देण्यासाठी प्रयत्न केला जाईल. तो निधी उपलब्ध करून दिला जाईल आणि बांधकामाच्या प्रगतीनुसार
टप्प्याटप्प्याने हा निधी देऊन हा प्रकल्प माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने आहे. त्यामुळे हा प्रकल्प पूर्ण करून पूर्ण मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागामध्ये जे शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्याचा जो आपला संकल्प आहे, याला एक्सपोर्ट पोटेन्शियल आहे. हे पीक म्हणजे लायबिलिटी पीक नाही, तर हे पीक एक असेट पीक आहे. आणि त्यामुळे या पिकाला पूर्णपणे राजाश्रय या ठिकाणी देणं आवश्यक आहे. या प्रकल्पाला राजाश्रय देणं आवश्यक आहे. आणि मराठवाड्याच्या प्रगतीमध्ये हळद याची खूप फार महत्त्वाची भूमिका राहणार आहे. आणि यासाठी सन्मान्य सदस्य श्री हेमंत पाटील यांनी ज्या डेडिकेशन आणि ज्या पॅशनने काम केलेलं आहे त्याची नोंद मी स्वतः घेतलेली आहे. आणि त्यांच्या या प्रकल्पाला पूर्णपणे मदत करण्याच्या दृष्टीने मी स्वतः माननीय मुख्यमंत्री महोदयाशी बोललेलो आहोत. आणि पुढच्या अर्थसंकल्पाच्या पुरवणी मागणीमध्ये जास्तीत जास्त रक्कम देण्याच्या दृष्टीने मी या सभागृहाला आश्वस्त करतो. सन्मान्य अनिल परब, त्याच्यानंतर दरेकर, मग विक्रम काळे. हळद आवडीचा विषय आहे सगळ्यांचा. सभापती महोदय, हा अतिशय संवेदनाशील विषय आहे. हेमंत पाटील यांचे प्रयत्न मी बघितलेले आहेत आणि मी त्याचा साक्षीदार आहे. कारण त्यांचं जे मंडळाची शेवटची फाईल मी स्वतः माझ्या हाताने घेऊन गेलो होतो की शेवटच्या कॅबिनेटमध्ये ही मंजूर व्हावी आणि ती त्यावेळेला ती मंजूर झाली होती. ते बिचारे प्रयत्न करतायत आणि बाळासाहेबांच्या पाद्यपूजन करणारे हे सगळे त्यांचे शिलेदार इथे बसलेले आहेत. आणि इतकं वाईट वाटतंय की ते एकमेकाला सांभाळण्याचा प्रयत्न करतायत, पण त्यांच्या डोक्यावर जे बसलेत, जे फाईल हलू देत नाहीत 8-8 महिने, फाईल गायब होते तिकडनं. ती फाईल कोणी गायब केली ती पण मला माहिती आहे. फक्त मी नोटीस दिली आहे नाही आहे म्हणून मी नाव घेत नाही आहे. पण ती फाईल कोणी देत नाही, का देत नाही? ज्याच्यासाठी 132 देशांनी तुमची नोंद घेतली, जो तुम्ही उठाव केला, ज्या कारणास्तव, तेच कारण परत आलेलं आहे. आणि आता माझा दुसरा प्रश्न माझा असा आहे की मंत्री महोदयांनी सांगितलं की आम्ही त्यांचे पैसे देऊ. मी वित्तमंत्र्यांनी नाही, मी यांचं म्हणतोय. एक आपल्याकडे व्हाईट बुक असतं आणि एक पिंक बुक असतं, माहिती आहे का आपल्याला? असतं ना? नाही, मी मंत्री बांधांना विचारतोय आपल्याला, नाही का सांगतोय, त्यांनी प्रश्न स्पेसिफिक विचारलाय की तुम्ही बजेटमध्ये व्यवस्था केली आहे का? बजेटमध्ये जी व्यवस्था होते ती व्हाईट बुक मध्ये येते. आपण व्हाईट बुक बघितले कधी? माझा साधा प्रश्न आहे, जर त्याला पैसे द्यायचे आहेत, आशिषजी आपण आता सांगितलं की आज आपण तो कोड नंबर आणला, त्याची बजेटची तरतूद आता होईल तेव्हा होईल. 100 कोटी रुपयामध्ये 66 कोटी रुपये तुम्ही त्याला दिलेले आहेत. माझं मत असं आहे, त्यांना जर पैसे द्यायचे असतील तर तुमच्या बजेटमध्ये तरतूद पाहिजे. पुरवणी मागण्यामध्ये तरतूद आहे, मेन बजेटमध्ये तरतूद आहे, नाही आहे. मी तुम्हाला असेल तर व्हाईट बुक आजच पटलावर ठेवा आणि याच्यावरचं संध्याकाळी डिबेट ठेवा. पुन्हा खोटी आश्वासनं तुमच्याच लोकांना देऊ नका. आम्हाला तर देतातच आहात, पण किमान बिचारा प्रयत्न करतोय त्याला तर द्या. असं आता तुम्ही अजून तिसरेच आहात, अजून हे दुसऱ्याला निपटू शकले नाही आहेत तर तिसऱ्याला काय निपटणार आहेत? आता पहिले दुसऱ्याला तर निपटू देत. ज्या फाईलवरती बसलेत वित्त खातं, ती फाईल सोडवायची आपल्याला. त्यांचे उरलेले 33 कोटी जे काय 26 कोटी आहेत ते तुम्ही सांगताय की आम्ही लवकरात लवकर देऊ. अरे देणार कसे व्हाईट बुक मध्ये नाही आहेत तर? नाही, माझा प्रश्न होऊ देत पूर्ण. म्हणून माझा स्पेसिफिक प्रश्न आहे की व्हाईट बुक मध्ये तरतूद नाहीये. मी यांच्याकडनं तर काय अपेक्षा करत नाही, पण तुमच्याकडनं तर अपेक्षा करतो की व्हाईट बुक वगैरे तुम्हाला माहिती असेल कदाचित त्या व्हाईट बुकमध्ये काय लिहिलंय. यांची उरलेली तरतूद तुम्ही व्हाईट बुकमध्ये केली असेल तर त्यांचे पैसे किती दिवसात देणार? आणि जो 700 कोटीचा तुम्ही आता जो DPR मंजूर केलेला आहे, याची या बजेटमध्ये म्हणजे येणाऱ्या पुरवणी मागण्यांमध्ये पावसाळ्याच्या तुम्ही त्याची तरतूद करून पुरवणी मागण्यांमध्ये त्यांच्या 750 कोटी काय तो आहे जो DPR तो त्यावेळेला मंजूर करणार काय? मग पुढचा प्रश्न विचारतो. सन्मान्य सभापती महोदय, सभागृहाला मी सांगतो की 26.20 कोटी रुपये जे मी आश्वस्त केले त्याची अर्थसंकल्पात तरतूद आहे. उरलेल्या रक्कम ज्याच्या वित्त विभागाची मान्यता नव्हती, आपल्याला अडचण माहीत आहे की ते तत्वतः मंजुरी होती, वित्त विभागाच्या मंजुरीच्या अटीन राहून आज मी स्वतः या फाईलचा पर्सुएशन करून 100% मिळणार. आणि उर्वरित जे 709.27 कोटी रुपये या प्रकल्पासाठी ज्याला आज UR नंबर मिळालेला आहे
त्यासाठी पुरवणी मागणीमध्ये पुढच्या अर्थसंकल्पात तरतूद करण्यात येईल. ठीक आहे प्रवीण दरेकर, आता बरंच 26 कोटी ती महोदय, मी आमचे मित्र आशिष जायस्वाल यांच्या धाडसाचं कौतुक करतो, परंतु हे धाडस कृतीत उतरेल त्यावेळेस त्यांचं मी अभिनंदन करेन. सभापती महोदय, या ठिकाणी 2 महिन्यामध्ये 2 महिन्याचा शब्द मुख्यमंत्र्यांनी दिला होता आणि 4 महिने फाईल पडून होती, 8 महिने. सभापती महोदयने याच्यात किती फ्रस्ट्रेट आहेत हेमंत पाटील याची मला कल्पना आहे. ते माझ्या अगदी विद्यार्थी चळवळीपासून मित्र आहेत, ते या टोकाचे फ्रस्ट्रेट आहेत की त्यांना त्या हळद बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने नाव दिल्यामुळे ते आणखी व्यथित आहेत की तिकडे बाळासाहेबांची माणसं आहेत, इकडे बाळासाहेबांची माणसं आहेत. बाळासाहेबांना मानणारं संपूर्ण महाराष्ट्र आहे आणि जर त्यांच्या नावाने हे संशोधन केंद्र असेल तर अशी अवस्था भरतशेठ येणं त्या ठिकाणी योग्य नाही आहे. अर्थ राज्यमंत्र्यांनी सभागृहात उत्तर दिलेलं आहे आणि सुदैवाने हेमंत आश्वासन समितीचा अध्यक्ष मी आहे. मी SESनं त्या ठिकाणी जेव्हा सुनावणीला बोलवेन त्यावेळेला आश्वासनाचं काय झालं हे मी त्या ठिकाणी नक्की पाहीन. कारण अजितदादांकडून पैसे येणं ही तशी अवघड गोष्ट खूप आहे, पण सभागृहात आपण या ठिकाणी आश्वासन दिलं आणि DPRचं तुम्ही आता मंजुरी देताय. तुम्ही सांगता आता 2 दिवसात मंजुरी झाली, म्हणजे केंद्र त्या ठिकाणी आपल्या DPR बनवतं, तुम्हाला उच्चस्तरीय मान्यता देतं आणि इथल्या हळदीचं जे महाराष्ट्रात सर्वाधिक उत्पादन या ठिकाणी होतं, किंबहुना देशात मोठं उत्पादन होतं, त्याच्यासाठी जर हा प्रायोरिटीचा विषय नसेल तर त्या ठिकाणी दुर्दैव आहे. आता आपण द्यायचं तरतूद करण्याचं या ठिकाणी जाहीर केलेत, त्याच्यावर विश्वास या ठिकाणी मी ठेवतो. आणि सभापती महोदय, माझी एक विनंती आहे की त्या दरम्यान तुम्हाला शेवटी अर्थमंत्र्यांना सांगावं लागेल, मुख्यमंत्र्यांना सांगावं लागेल, त्याच्यामुळे तुम्ही या येणाऱ्या 8-15 दिवसामध्ये राज्याच्या मुख्यमंत्र्यांसोबत अर्थमंत्री, आपण आणि त्या ठिकाणी फलोत्पादन मंत्री अशी आमदार हेमंत पाटील यांच्या विषयासाठी बैठक घेणार का? सन्माननीय सभापती महोदय, मी आपल्याला पूर्वी सांगितलं की या प्रकल्पाला हा हेमंत पाटीलचा प्रकल्प नाही तर हे माझा प्रकल्प असं मी या ठिकाणी समजतो. हे गोगावले साहेब देखील तसं समजतात. आणि मी ही बाब सभागृहाला सांगू इच्छितो की NCDX या कमोडिटी एक्सचेंजनी श्री हेमंत पाटील यांना गोल्डन मॅन म्हणून पुरस्कार दिलेला आहे. त्यांचं अभिनंदन सभागृहाने या ठिकाणी करायला पाहिजे. आणि भविष्यामध्ये शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये क्रांती जेव्हा या प्रकल्पामुळे घडेल त्याचा पूर्ण सिंहाचा वाटा हे सन्मान्य सदस्य हेमंत पाटील साहेबांचा राहणार आहे. त्यामुळे जे आपण भावना या ठिकाणी उपस्थित केली, मी सातत्याने माझ्याकडे हा विषय आल्यानंतर सन्मान्य सदस्य श्री हेमंत पाटील साहेबांनी हा विषय आल्यानंतर त्यांचा UR नंबरचाही प्रश्न सुटलेला आहे. मुख्यमंत्री महोदयाशी स्वतः बोललो, मी स्वतः त्या जिल्ह्यात जाऊन त्या प्रोजेक्टला पूर्णपणे पाहणी करून आलो. त्यामुळे या प्रकल्पाचा पूर्णत्वास नेण्याकरता मी स्वतः मंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारतो हे मी सभागृहाला या ठिकाणी आश्वस्त करतो आणि निश्चितपणे हे प्रकल्प पूर्ण करण्याच्या दृष्टीने शेवटपर्यंत प्रयत्न सुरू राहील.